नमस्कार. बाजूचा व्हिडिओ पाहताय? पहा. चित्र तर असंच दिसत आहे, पडण्याचा प्रयत्न करतायत पण पडत नाहीत. मनामध्ये प्रश्न आला असेल, माझ्याही मनामध्ये हे रील्स पाहिल्यानंतर प्रश्न आला आणि मला विचार करायला मी भाग पडतो. सरळ जाणारे माझ्या ह्या लाईफमध्ये असे 4-5 ऍक्सिडेंट मी बघितले, सरळ मार्गे जाणारे, आणि त्याच्यामधले दोघं तिघे मेलेत. ह्या लोकांना मी अनेक ठिकाणी अनेक वेळा, आता आमच्या ऑफिस समोरच एक रोड आहे, तिथे पण मी असे काही टुकार माकार पोरं बघतो, कधीच पडत नाही. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे की यांच्या आवाजाने दुसरे पडू शकतात, घाबरू शकतात, ते दुसरीकडे जाऊन धडकू शकतात, पण यांना काही होत नाही. मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही मस्ती करावी, तुम्ही लोकांना त्रास द्यावा, जे सरळ मार्गे चाललंय त्याची अडचण बनावी आणि तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालून स्टंट करावे, असं नाही. आतापर्यंत पडले नाहीत, हरकत नाही, पडत नाहीत, हरकत नाही, पण पडले तर वाचणार नाही, हे पण तेवढं सत्य आहे. आणि त्यावेळेस तुमच्या घरच्यांनाही तुमची किंमत, तुम्हालाही जीवनाची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, हे टुकार माकार जे आहेत नाही गँग, आता हे अशा रील बनवण्यामध्ये काय बहादुरी आहे, काय बहादुरी आहे? तुम्हाला छपरीच म्हणणार. तुम्ही कशीही आणि कोणत्याही पद्धतीची असली रील बनवली तर तुम्हाला महात्मा म्हणून कोणी संबोधणार नाही, तुम्हाला महान असा व्यक्ती म्हणून कोणी संबोधणार नाही. तुम्हाला छपरी, टोकार, माकार आणि 4 शिव्या हेच समोरच्याच्या तोंडातून येणार. त्यामुळे थोडं चांगला मार्ग स्वीकारा, मायबापाचं नाव चांगलं होईल असं बघा. सर्वच अशा रील काढणाऱ्यांना माझा हा उपदेशून व्हिडिओ आहे. आता काही लोकांना कळेल, काही लोकांना कळणार नाही, पण प्रेक्षकांना मला विचारायचं आहे, तुमच्या भागामध्ये असे टुकार माकार दिसतात तुम्हाला रील्स काढताना किंवा व्हिडिओ बनवताना किंवा बुलेटचे आवाज करत फिरताना? नक्की कमेंट्स मध्ये टाका. आणि माझा प्रश्न आहे की हे का पडत नाहीत? तुम्हाला काही याच्याबद्दल लॉजिक मॅजिक माहिती असेल ते पण कमेंट मध्ये टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.